तुमच्या मैदानात मी नक्की एक नंबर करू अशी प्रार्थना, कारण बैलच तेवढा करणार बैल काय आमच्या बैलावर विश्वास आहे. आजपर्यंत बैल आम्हाला कुठंच कमी पडला नाही. म्हणजे बैल आम्ही घातला त्या बैलाला कुठला म्हणजे आम्हाला बैल कुठं कमी असं बैला वाचून आम्ही कुठं मार खाल्ला असं आम्हाला राहिली पाहिजे. का आमच्याकडे पैसे नसायचं, गाडी राहिली की भाडं निघाली की आमचा विषय संपायचा. तिथं माझ्याकडे गुलालाला पैसे नसताना बैलाने एक नंबर केला तिथं त्या मैदानात, कोपराड्याच्या मैदानात. म्हणजे पूर्वी असं होतं की मैदानात जायचं पण येताना त्या भाडीवाल्याला भाडं द्यायला भाडं पैसेच नसायचं, तर घरातले लोक द्यायचीच नाही. ह्या नादाला विरोध सगळ्यांचा. आता आमच्या घरातल्या सगळ्यांना नाद लागलाय. बरं, जय किसान. आज आपण आरापवाडीमध्ये आलेलो आहे. चालू सीझनला बैलगाडी क्षेत्रामध्ये 2 नंबरच्या बैलामध्ये पळून टॉपला असणारा बैल म्हणजे आरापवाडीकरांचा रुद्रा. तसंच त्यांच्या दावणीला बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून, टिटू असेल किंवा त्यांचा जुना लाडक्या, एक या भागातील या पंचकृषीतील एक जबरदस्त आणि नावाजलेली बैलगाडी क्षेत्रातील दावण आहे. आज आपण आरापवाडीमध्ये आलेलो आहे या दावणीची संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. माझं नाव राजेंद्र प्रल्हाद सुकुंडे, बाबराव नावाने मला ओळखतात. आज आपण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आम्ही पहिल्यापासून आमच्या गावातील बरीच बैल पळत होती, तेव्हापासून तुमचं नाव ऐकतोय. जुना तुमचा लाडक्या होता, काय सांगताल बैलाबद्दल, किंवा कधीपासून हा नाद आहे आपल्याला बैलगाडी शर्यतीचा? मला 40 वर्ष झालं नाद आहे. आणि माझा बैल लाडक्या मी 0 बजेट मध्ये पळवला आणि टोटल गरिबांना बैल दिला विना वायदी. आणि जो म्हणेल लाडक्याची वायदी घेतली त्याला मी 1 लाख रुपये बक्षीस माझ्यातर्फे देणार आहे. म्हणजे शब्दावर पहिला बैल सगळ्यांना दिले ती. आणि आवताच्या वासराला, दुसऱ्या वासराला देऊन दुधनवाडीच्या मी चिंदवलीत 1 नंबर केलाय. त्याचा साक्षीदार बाबा निकम आहे, अण्णामामा खंडाळ आहे, आणखीन आपा पालवान कुमटे आहे. यांच्या सगळ्यांच्या गाड्या होत्या, तिथं मी 1 नंबर केला आवताच्या दुसऱ्या खोंडा चिंदवलीत. आवताच्या खोंडाला दिला आणि डायरेक्ट 1 नंबरच केला. बैलाविषयी काय सांगताल, किती फायनल झालेले त्याचं किंवा काय? बैलाच्या नाही म्हणजे 100-150 फायनल झाल्या. बंदी 2 वेळा गावाला इकडे तिकडे. पण नेहमी मी 2 नंबर 3 नंबर मध्ये बैलांना वासरांना बैल देऊन 1 नंबर बैलांच्या गाड्या मारल्या. नक्कीच. लाडक्याचं एखादं आठवणीतलं मैदान विधान जुनं? लाडक्याचं एक कोपरड्याला मैदान झालं, तिथं काहीतरी त्या काळात 21,000 चांदीची गदा आणि एक ढाल होती. त्यावेळेला आमचं असं वाटायचं की गाडी आपली फायनल राहिली पाहिजे. का आमच्याकडे पैसे नसायचं, गाडी राहिली की भाडं निघाली की आमचा विषय संपायचा. तिथं माझ्याकडे गुलालाला पैसे नसताना बैलाने 1 नंबर केला तिथं त्या मैदानात, कोपराड्याच्या मैदानात. म्हणजे पूर्वी असं होतं की मैदानात जायचं पण येताना त्या भाडीवाल्याला भाडं द्यायला भाडं पैसेच नसायचं, तर घरातले लोक द्यायचीच नाही. ह्या नादाला विरोध सगळ्यांचा. आता आमच्या घरातल्या सगळ्यांना नाद लागलाय. बरोबर. आणि त्या अशा काळामध्ये लाडक्यानं लय नाव केलं. लाडक्यानं भरपूर नाव केलं आणि ज्यांना बैल दिलाय ते आज बी नाव काढतात. आणि शेवटी सर्वात महत्वाचं की मला तुमचा आनंद का वाटतो, तर अनेक बैलगाडी मालक आता बडाया मारतात, युट्यूबला मारतात, परंतु बैल आपल्या दावणीलाच मिळाला. हो, दावणीला जागेवर मारला बैल. मी काय काढला 60,000ला बेळगाव आलेला व्यवहार ठरला. व्यवहार ठरल्यानंतर बेळगाववाला काय मला बोलला की आम्ही नाही पळाल तर 30,000ला मी कसाबाला देतो. मी ते बैल कॅन्सल केला आणि मी माझ्या दावणीवरच मारला. मला बैल विकायचंच नाही म्हणून. माझी पहिली खरेदी होती 0 बजेट मध्ये, आपल्या दावणीलाच मिळाला. दावणीलाच मिळाला. मित्रांनो, बरा खरं शेतकरी असतात ती अशी बैलाची जोपासना असते. पैसे 60,000 म्हणजे त्या टायमिंगला भरपूर होते, परंतु नाही दिला तुम्ही. बंदी असल्यामुळे विकाय काढला होता आम्ही, पण नाही दिला. काका बघा, आता तुम्ही सांगितलं की जुन्या काळामध्ये पायऱ्याला म्हणजे तुम्ही लय जणांना पायरा दिला, आदत दुसऱ्या वासरांना सुद्धा पायरा दिला, एवढा टॉपचा बैल असून. त्या काळी कसा काळ होता? प्रवेश फी किती असायची? लोकांचं वायदीचा वगैरे विषय होता का पूर्वी? वायदी कोणच घेत नव्हतं. घ्यायची टॉपवाली घ्यायची, पण अशी 2 नंबर 3 नंबर वाली कोण घेत नव्हतं वायदी. आणि त्यावेळेला प्रवेश फी 50 रुपयापासून 150 ते 200 रुपयापर्यंत प्रवेश फी असायची. ती मागे येणारीच पोरं प्रवेश फी फाडायची. त्यामुळे आम्हाला काय प्रवेश फी फाडायचा काय विषय बसलाच नाही. आणि आता विषय असा झालाय की सुट्टी मेकर पासून वाजवण्यापर्यंत पैसे द्यायचं. आम्हाला गुलाला पैसे द्यायचं नव्हतं. आता पैसे आम्हाला त्या काळात
वाजवणाऱ्याला द्यायला कुठनं आलं असतं. आता अजून नवीन तृतीय पण मंडळी आली वेगळीच मंडळी इथे आता लय अवघड समस्या झाल्या त्या सर्वसामान्य. आता पहिला एवढा बैल पळत होता, एवढं तुम्ही जुन्या लोकांना पायऱ्या दिलं, ते लोक आता तुम्हाला आता रुद्रा पळतोय, तुमचा टिट्टू पळत होता, ती लोक आता देतात का तुम्हाला पायरा? त्यांच्याकडे बैल असले होते देणार की पहिली, पण त्यांच्याकडे सध्या तशी नाही. आता हाय बापजी काकाचं शिंगरे आहे, त्यांना बी बैल दिलेला आपण बऱ्याच जणांना दिला होता, आमच्या भागातल्या सगळ्यांना दिला होता. आमचा बैल 2 नंबर 3 नंबर बैलात पळाला तरी आम्हाला आनंद आहे. आमचं नाव फक्त आम्ही मार खाऊ द्या, गटाला मार खाल्लं तरी आम्ही आनंद आहे, पण आम्ही 2 नंबर 3 नंबर वाल्याला बैल देऊन त्यांचा बैल उजाडात काढतो. नक्कीच. परवा कोरेगाव मध्ये सुद्धा तुम्ही एक आदत वासराला दिला, त्यांना खरोखर चांगलं नाव काढलं की रुद्रामुळं आम्ही फायनलला राहिलो. आमच्या पुतण्याला फोन आला शिवावाल्याचा, आमचं गावचं मैदान आहे, आम्हाला बैल पाहिजे. त्याने न व्हिडिओ न बघता एका मिनिटात त्यांना बैल दिला, विना वायदी बिदी काय नाही. दादा नमस्ते. नाव सांगा प्रथम. माझं नाव रणजित सुभाष जाधव, राहणार लिंगोळ. जशी मैदान चालू झाले तसं मैदानात तुम्हाला तर बघतोय, काय सांगताल बैलाविषयी, धावणं या संपूर्ण धावणीविषयी? काय बैल, हा बैल दोन्ही खांदी बाहेरून पळतो, हा बैल दोन्ही खांदी आतून पळतो. बंदीचा काळ ह्या बैलानं, म्हणजे बंदीत आमचं नाव आणलं ह्या बैलानं. आता जसं बकासूरची हवा आहे तशी 2-1 वर्ष तर बैलाची हवा होती, गाडीच कोण धरत नव्हतं बैलाची. बिनजोडला. हा बिनजोडला, आणि जरी कळालं ना कुणाला बैल दिलाय तरी बिनजोड कॅन्सलच व्हायची बैलाची. म्हणजे टिटू हाय समजलं त्या बिनजोडला, गाडी कॅन्सल व्हायची. 1.5-2 वर्ष बैल गावलाच नाही कोणाला. किती बिनजोड झाले असतील तरी? आता काय मोजण्यासारखे बिनजोड पण नाही, चांगल्या मोठ्या बिनजोड केल्यात आमच्या भागात नाही, सगळीकडे. पुणे माळशिरस भागातून जास्त करून बैलाला फोन येतो. कुठल्या दोन्ही खांदी पळा? दोन्ही खांदी आतून. त्यानंतर आता रुद्रा तर काय भरपूर नाव, आता2 मैदान जबरदस्त गाजावले. तेव्हा पहिल्यापासून नाव गाजावते आमचं, फक्त जरा पायऱ्या वाचून आम्हाला बैल कोण देत नाही. बडे बडे माता मारतात, सगळे बोलतात बडे बडे, पण बैल कोण देत नाही. नक्कीच. चांगला त्या दिवशी शिरंब्यात सुद्धा बघितला बैल, चांगला पळाला, आणि काल कोरेगाव मध्ये तर एकदम चांगला टॉपचाच पळाला. हो. बैलाची काय खासियत सांगताल? की बिनजोडला सुद्धा पळतोय ना मुंबईत सुद्धा? बिनजोडला, मुंबईला बिनजोड तो 6 महिन्याचा असल्यापासून पळतोय. मुंबईमध्ये कुठल्या नावानं पळती गाडी? मुंबईमध्ये स्मित पप्पू मात्र कुंभारखानपाडा. इथं आल्यानंतर घाटावर आल्या दोन्ही नावानं पळतो. टिट्टू, रुद्रा, आरवाडी, बनवडी, गोवे, शिवतर 4 गावाच्या नावा बैल पळतो. पण बैल पळतोय, आता नाव करतोय. तुमच्या मैदानात मी नक्की 1 नंबर करू अशी प्रार्थना, कारण बैलच तेवढा करणार. बैल काय, आमच्या बैला विश्वास आहे. आजपर्यंत बैल आम्हाला कुठंच कमी पडला नाही. म्हणजे बैल आम्ही घातला त्या बैलाला कुठला, म्हणजे आम्हाला बैल कुठं कमी, असं बैला वाचून आम्ही कुठं मार खाल्ला असं आम्हाला हे करत नाही. मित्रांनो बघा, आपण नेहमी म्हणत असतो जय जवान जय किसान. विशाल फौजी ना? विशाल फौजी आपल्या कायम सानिध्यात असते. जेव्हापासून आपण पूर्वी लाईव्ह दाखवत होतो त्यापासून आपलं व्हिडिओ बघण्याचं काम करतात. आज आपल्या गावचा बैल पळतोय. आज मैदानामुळे तुम्ही किंवा यात्रेमुळे सुट्टीवरती आलाय? नाही, खास करून तर सांगायचं म्हणलं ना तर तुमच्या सारखं जे युट्यूबर आहेत ना त्यांचं खूप मोलाचं काम आहे. आम्ही आता पंजाब मध्ये मी दुखलेला आहे, पण इथं जर असलं, इथं मैदान होतं ते लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला सगळीकडे बघायला भेटतं, सगळ्या फौजींना बघायला भेटतं, जे कोण बाहेर असतील नसतील सगळ्यांना तुमच्या माध्यमातून जे मैदान बघायला भेटतं. खरंच तुमचं खूप अभिनंदन. आणि राहिलं गोष्ट सांगायची बैलाची, बैल तर काय आपला आता 1 नंबर पळतोय, पण बैलाला काय म्हणजे 1 नंबरचं पैर आम्ही कधीच केलं नाही आतापर्यंत. 2 नंबरचे पैर करून बैल 1 नंबर पळतोय आता. पण ते आमचे मान बिन सगळे राखतो, कधी काय आम्हाला नाराज करत नाही, काय नाही. 1 नंबर पळतोय बैल, त्यात काय विषयच नाही. आणि इथून पुढे पण 1 नंबर पळेल. बघू आता जसं पैर येतील तसं आता 1 नंबर करा. जवळपास आवडलेली एखादं मैदान तुम्हाला बैलाचं? आवडलेलं मैदान सांगायचं म्हणजे वादच नाही, कोरेगावचं मैदानच आता परवा दिवशी झालेलं. ती 1 नंबर मैदान, 1 नंबर टॉपची गाडी मारली. बघितलं असेल सगळ्यांनी. 4 नंबर सेमी बघा, वाटलं तर परत बघा. चांगला बैल म्हणतात नाही आमचं एवढं झालं तेवढं झालं केवढं झालंय, सगळं तुम्हाला कळेल त्यात केवढं झालंय. नक्कीच. मित्रांनो बघा, एकदम टॉपला आता रुद्रा पळतोय. आणि सर्वसामान्य धाव नाही, इथं कोण शेट लोक नाही किंवा काय नाही, परंतु बैलाच्या तुम्ही अंगावर बघू शकता नंबर टाकायला जागा नाही. दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह म्हटलं तरी चालेल असा आराबवाडी बनवडीकरांचा आणि कुंभारखानपाडा यांचा रुद्रा, आणि इकडं टिट्टू. जरी बघा
वय झालं तरी अंगातली रग आणि धमक कमी होत नाही याला म्हणतात. बैल वय 5 मिनिटं झालं तर बांधला तर लगेच खड्डा करून टाकलाय. असा टिट्टू बिंदोडला बंदीमध्ये कुणीच नाव सोडलं तर गाडी धरत नव्हता असा टिट्टू. मूर्ती लहान कोण कीर्ती महान पाहिजेच. एक मिळता मिळाना माणसाला. आलाय तुम्ही आता व्हिडिओ थोडा. नाही येणार की सुरुवातीला टाकतो. नाही ते आवाज नाही.